Is that real? Yeah, it's real. Wow. Yeah, it's no cheating. It's just मी एग सँडविच बनवत आहे चीज टाकून. इथे ब्लॅक कॉफी नमस्कार बनवत आहे. एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सगळे मजेत असाल. तर आम्ही निघालो आहोत आता फ्लॉरिडाच्या एक सुंदर टुरिझम प्लेसवर. ते मी दाखवेलच तुम्हाला कुठे चाललोय ते. तर आता सध्या आम्ही जस्ट निघालो आहोत. सकाळचे 9 वाजले आहेत. आम्ही सँडविचेस बनवून घेतले आहेत. एग सँडविच, चीज सँडविचेस मुलांसाठी. तर मुलं अजून पण झोपेच्या मोडमध्ये आहे. जेनू आहे इथे, जियाना. तर आम्ही ड्राईव्ह करत आहोत आणि आमच्या नजरेत हे आलं की हे जे रस्त्यावरचे जे साईड पोल्स आहेत ना, स्ट्रीट लाईट्स, तर जनरली त्याचे जे बल्ब्स असतात, जे लाईट्स असतात ते वरती असतात ना, टॉपवर, जसं इंडियामध्ये पण असतात. पण जर तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल तर इथं वादळ वारं आलं होतं फ्लॉरिडामध्ये. तर हे जे लाईट्स आहेत, बल्ब्स आहेत, ते सगळे टॉपवरनं बॉटमला घेण्यात आलेले आहेत, म्हणजे एक्स्ट्रा खबरदारीसाठी, प्रिकॉशनसाठी. तर असं कोणी पर्सनली जाऊन हे लाईट्स खाली उतरत नाही पोलवर. फक्त एक बटन प्रेस असतं, म्हणजे एक बटन, टेक्निकली साऊंड असतं हे सगळं. एक बटन प्रेस केलं की जे वरचे लाईट्स आहेत ना ते सगळे बॉटमला येतात. तर सांगायचं तात्पर्य हेच की वादळ वाऱ्यामध्ये ही पण जी छोट्यातली छोटी खबरदारी जी आहे घेण्यात येते. तर तुम्ही बघत असाल इथे रोडच्या दोन्ही साईडला किती ग्रीनरी आहे. तर ॲक्च्युली फ्लॉरिडा जे आहे ते अगदी इक्वेटरवर आहे. पण इथे एवढी ग्रीनरी याच्यामुळे आहे की इथे जर एक झाड कट करण्यात आलं तर त्याच्यामागे 50 झाडी लावण्यात येतात. तर हे सगळं जे आहे ते व्यवस्थित प्लॅन करून मेंटेन केलेलं आहे, नेचर प्रिझर्व केलेलं आहे. आणि फ्लॉरिडामध्ये आणखी म्हणायचं तर नॅचरल जे वॉटर, स्प्रिंग वॉटर स्ट्रीम्स आहेत ते पण आहेत. म्हणजे आपले झरणे पाण्याचे ते पण प्रिझर्व करण्यात येतात. तर एकदम असं नॅचरली प्युअर आणि थंड पाणी जे आहे त्याचे खूप सारे झरणे भेटतील तुम्हाला. आणि हे जे इथे आहे, मी बोट दाखवत आहे, ते इंडोर स्काय डायव्हिंग आहे. तर इंडोर तुम्ही स्काय डायव्हिंग करू शकतात. तो खूप छान स्पॉट आहे एक ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीसाठी. तर पोहोचलो आहोत आपण नेपल्सला. तर आज जे आपण एक्सप्लोअर करणार आहोत फ्लॉरिडाचं रिजन ते आहे नेपल्स. आणि आम्ही इथे हॉटेलला पोहोचलो आहोत. तर हे हिल्टनचं हॉटेल आहे आणि राज इथे एंटर करत आहे एंट्रन्सला. तर मी तुम्हाला म्हटले की तुम्हाला एक एंट्रन्सपासूनच हॉटेलचं व्ह्यू देते. तर हे त्यांचं लॉबी आहे, एक कॅफेटेरिया काइंड ऑफ कॅफे, लाईक कॉफी वगैरे घेण्यासाठी. लाऊंज आहे आणि ब्रेकफास्ट इथेच होईल बहुतेक सकाळी. आणि मला हे एक्स्ट्रा सॉकेट्स वगैरे जे आहेत ते खूप आवडलेत की तुम्ही तुमचं लॅपटॉप, फोन चार्ज करू शकता, ब्रेकफास्ट करताना, कॉफी एन्जॉय करताना तुमचं काम करू शकता. तर खूपच छान मेंटेन ठेवलं होतं हे सगळं. आणि इथे जे आहे हे ऑफिस सेटअप केलेलं आहे. जर तुम्हाला काही इम्पॉर्टंट ईमेल्स पाठवायचे, प्रिंट आउट करायचं, तर हे तुम्ही यूज करू शकता. तर प्रॉपर सेटअप केलं होतं. आणि नंतर मी दाखवत आहे तुम्हाला रूमचं सेटअप. तर एंटर केल्या रूममध्ये हे छानसं रेफ्रिजरेटर आहे. तर हे रेफ्रिजरेटरची साईज आपल्या घरच्या रेफ्रिजरेटरच्या साईज एवढीच होती. म्हणजे जनरली इतकी मोठी साईज भेटत नाही. ते खालचा जो पार्ट आहे ना, जो मी आता दाखवत आहे, तेवढंच जे आहे जनरली रेफ्रिजरेटरची साईज मिळते आपल्याला हॉटेल्समध्ये. तर इथे आपल्याला छान रेफ्रिजरेटरची साईज मिळाली आहे. आणि किचनेट आहे. तर आम्ही जास्तीत जास्त प्रेफर करतो मुलांसोबत ट्रॅव्हल करताना की हे किचनेट आम्हाला भेटलं पाहिजे. म्हणजे मुलांची खाण्यापिण्याची सोय होत नाही आणि आपलं बजेट ट्रॅव्हल होतं. कारण आपण जे आहोत ना ते खाण्यापिण्याचं जे आहे सामग्री ते घेऊन ट्रॅव्हल करू शकतो. लाईक ब्रेड, पीनट बटर, जॅम,
सँडविचेस जसे मी बनवून घेतले, लाईक ब्रेड चीज सँडविच, ग्रिल चीज सँडविच. तर इथे डिशवॉशर पण आहे आणि मला तर नवल वाटलं डिशवॉशर आहे, कारण भेटत नाही डिशवॉशर असं हॉटेल्समध्ये. तर इथे डिशवॉशर पण आहे. अगेन इथे एक डेस्क एरिया आहे. इथे मी आहे आणि मी हे दाखवत होते की ते इकडे जियाना. तर बॅक टू रूम टूर. तर इथे एक डेस्क आहे, ऑफिस डेस्क. जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल आणि तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर यू कॅन वर्क हिअर. प्रॉपर सेटअप आहे. तर एक छोटासा त्यांनी छान चेअर अँड टेबल आणि इकडे जे आहे अगेन आपल्याला भेटत आहे सोफा कम बेड. तर रात्री आपण याला बेडमध्ये कन्वर्ट करू शकतो. तो मुलं आरामात झोपू शकतात 2 जण. आणि अगेन हे जे फोटो फ्रेम आहे ते नेपल्सचंच आहे. खूपच सुंदर ॲब्स्ट्रॅक्ट फोटो फ्रेम आहे आणि खूप छान त्यांनी कॅप्चर केलं आहे. मी हे जेनूने लगेच टी व्ही प्ले केली आणि बघायला लागला. तर मला हे मेन्शन करायचं होतं इथे की स्मार्ट टी व्ही असल्यामुळे तुम्ही तुमचं नेटफ्लिक्स आणि प्राईम कनेक्ट करून आरामात बघू शकता टी व्ही. जर नॅचरली आपण टी व्ही बघण्यासाठी नाही आलो आहे, पण जर रिलॅक्स व्हायचं असेल तर तेही एक ऑप्शन आहे. मला हे हॉटेल एकदम असं घरासारखं वाटलं एकदम त्याचं ज्या प्रकारे त्यांनी ठेवलं आहे. कारण खूप सारी जी आहे जागा आहे सामान ठेवण्यासाठी. परत इथे आयर्न टेबल आहे, हँगर्स आहेत. तर एकदम वेल ऑर्गनाइज होतं. आणि हा जो आयर्न टेबल आहे मी तर मेन्शन करत होते की हा सेम आयर्न टेबल आमच्या घरी पण आहे, म्हणजे आपल्या घरी पण आहे. तर हा जर आहे त्याला हँग करता येतो आयर्न टेबलला. त्यामुळे काय होतं की जास्त जागा घेत नाही आणि आपली खूप जागा वाचते, म्हणजे त्याला असं उभं करून ठेवलं तर मुलं जास्त एक्सायटेड झाले आहे ते ह्या स्पॉटसाठी जे आपल्याला तुम्ही दाखवत आहे खिडकीतून आता. तर त्यांनी जसं बघितलं की बाहेर स्विमिंग पूल आहे तर त्यांना लगेच स्विमिंग करण्यासाठी जायचं आहे. आणि इथे बघू शकता जेनू जो आहे एकदम फुल वेकेशन मोडमध्ये आहे. आता ॲक्च्युली इथं लेबर डेच्या सुट्ट्या आहेत जॉईंट, म्हणून आम्ही आलो आहोत इथे. तर जियाना पण तयारी करत आहे आणि नेक्स्ट गोल इज स्विमिंग. तर जियाना रेडी आहे आता स्विमिंग ड्रेस घालून, पण जेनची वाट बघत आहे. तोपर्यंत बुक रीड करत आहे आणि हिअर गो स्विमिंग. हे दोघं पण वॉटर बेबीज आहे ॲक्च्युली, कारण स्विमिंग म्हणजे त्यांचं फेवरेट आहे लहानपणापासून. तर स्विमिंग करत आहोत. आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा सकाळ, मॉर्निंग. तर ब्रेकफास्ट करायला आलो आहोत आम्ही. जियाना त्या साईडला ब्रेकफास्ट करत आहे कारण तिला बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करून ब्रेकफास्ट करायचा आहे. तर वी आर हॅव्हिंग लिटल बिट ऑफ कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट होता, लाईक अगेन बजेट ट्रॅव्हलिंग मुलांसोबत. आणि इथे जे आहे जियानासाठी बनवत आहे वॉफल. आणि मी तिला जनरली खाऊ नाही देत वॉफल वगैरे, पण हे मल्टीग्रेन बकवीट वॉफल होतं. तर आय सेड ओके लेट्स मेक इट. आणि मी म्हटलं चला व्हिडिओ पण बनवू की वॉफल कसे बनवतात. तर इथे बॅटर ऑलरेडी होतं. तर मला पण माहीत नव्हतं हे ऑपरेट कसं करायचं. तर मी जो शेजारी एक माणूस होता तो पण बनवत होता वॉफल, तर त्याची हेल्प त्याला विचारलं कसं ऑपरेट करायचं. तर काही नाही, वॉफलचं बॅटर त्यात पोर करायचं, स्प्रे करायचं ऑइल, वॉफलचं बॅटर पोर करायचं आणि आय थिंक 2 मिनटं काहीतरी ते टायमर लावून हे वॉफल बनण्यात येतं. तर याच्यावर मी खूप सारे ब्लूबेरीज आणि रॅसबेरीज. हे कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट होतं, तरी पण मी म्हणेल की क्वालिटी इतकी छान होती ना ब्रेकफास्टची. तर आय वॉज लाईक रिअली हॅपी विथ दिस स्टे. म्हणजे हे बजेट ट्रॅव्हलिंगमध्ये हा पण एक पॉईंट आहे की ब्रेकफास्ट जर कॉम्प्लिमेंटरी असेल तर तुमचं आणखी जे ट्रॅव्हलमध्ये जे आहे बजेटिंग होऊ शकते. परत माझ्याकडे आणखी एक टिप आहे बजेट ट्रॅव्हलिंगसाठी, ते म्हणजे लेमन राईस. लेमन राईस आहे ट्रॅव्हलिंगमध्ये जर जो आहे खराब होत नाही, तर मी तो बनवून आणला आहे लेमन राईस. तोच मी इथं मायक्रोवेवमध्ये गरम करत होते, कारण आता आम्ही बाहेर निघणार आहोत. तर आम्ही गरम करून मी अगदी ते कूलरमध्ये ठेवला आहे लेमन राईस. आणि मी एक्स्ट्रा जे कॅरी केले आहे ते शुगर आणि हनी, कारण बाहेर व्हाईट शुगर असते तर ते अवॉइड करण्यासाठी. प्लस यात ब्रेड, पीनट बटर आणि स्ट्रॉबेरी जॅम वगैरे पण ठेवू शकतो आपण मुलांसाठी एक स्नॅक म्हणून. With a seashell. Okay, let me get the one from the top. Okay, my mom's dress of the day, cute white sneakers, a bag, a hat, sunglasses, and a beautiful dress. हा माझा ड्रेस ऑफ द डे आहे. खूप गरमी आहे म्हणून एक हॅट घेतली आहे.
तर इथे आम्ही निघालो आहोत बोट राईडसाठी. तर तुम्ही बघू शकता की किती छान इथे रेस्टॉरंट्स वगैरे आहेत. लोक त्यांचं लंच वगैरे जे आहे ते एन्जॉय करत आहेत आणि आम्ही निघालो आहोत बोट राईडसाठी. तर आमचं जे एक्साइटमेंट पॉईंट आहे ह्या ट्रिप नेपल्स फ्लॉरिडाचं ते आहे ही बोट राईड. कारण आपल्याला ही बोट राईड नेणार आहे अमेरिकेतला सगळ्यात श्रीमंत मल्टीमिलियनियर लोकांचे घरं दाखवण्यासाठी, विच आय एम लुकिंग फॉरवर्ड टू. आणि तुम्ही पण स्टे ट्यून, कारण मी तुम्हाला दाखवणार आहेत अमेरिकेचे मल्टीमिलियनियर लोकांचे बंगलोज, मेन्शन्स, काय म्हणता येईल ते म्हणा, पण खूपच सुंदर आहेत. तर इथे मी आणि जियाना तिकीट सोडून इकडे घुसलो कारण आम्हाला इथे खूप सुंदर फ्रेग्रन्स आला. तर हे सेंट चिप्स आहेत, हे तुम्ही जारमध्ये ठेवू शकता तुमच्या घरी आणि खूप सुंदर जो आहे याचा फ्रेग्रन्स येतो. तर त्यामुळे मग मी हे सगळं कॅप्चर करत होते आणि जियाना ते कलर बघूनच खूप लाईक शी वॉज सो इम्प्रेस्ड. आणि हे जे आहे ते फोटोज आहेत नेपल्सचे. झेन आणि जो डॅडी आहे राज ते पटकन इकडे गेले फिशिंग एरियामध्ये बॉय स्टफ बघायला आणि मी आणि जियाना ऑफकोर्स इकडे. However, for the next couple minutes, I need your attention while I run through some Coast Guard mandated safety information. In the event that we go slow. Now next up on the right hand side, just south of the Naples City dock, that two-story yellow and white building. तर माझ्यासाठी जे एक्साइटमेंट होतं ते बघणं होतं मल्टीमिलियनियर खूप श्रीमंत लोकांची घरं जी ह्या सीशोरवर आहेत. पण मुलांसाठी जे एक्साइटमेंट आहे ते हे आहे, जे आहे डॉल्फिन्स. आणि आम्हाला वाटलं नव्हतं की आम्हाला बघायला भेटतील, कारण आम्हाला कॅप्टननी सांगितलं होतं मे बी बघायला भेटेल. पण ओ माय गॉड, जसे डॉल्फिन बाहेर आले ना तर मुलं वॉज सो एक्सायटेड. म्हणजे बोटवरची सगळीच मुलं खूप एक्सायटेड झाली. झेन तर ऑलरेडी ॲनिमल लवर आहे, तर ते डॉल्फिनला असं छान स्विम करताना बघून, इथे तर पूर्ण फॅमिली स्विम करत आहे. तर हे इतकं जवळून डॉल्फिनला बघून इतकं छान वाटलं ना, लाईक वाव. तर इथून जे सुरू होतं आहे ना ते सुरू होतं आहे मल्टीमिलियनियर मल्टी करोडपती लोकांची, श्रीमंत लोकांची जी आहेत ही सीशोरवर सुंदर सुंदर जी आहेत ती घरं. तर मी इथे अजून काही मेन्शन नाही करणार, तुम्ही बघा आता.
इथे आम्हाला कॅप्टन हे सांगत होते की हे जे बंगलोज आहेत, मेन्शन्स आहेत, जे लोक विकत घेतात ते इतक्या छान कंडिशन्समध्ये असतात, तरीही त्याला विकत घेतल्यानंतर हे रिकन्स्ट्रक्ट करतात आणि आपल्या आवडीनुसार परत त्याला बनवतात, आय मीन मॉडिफाय करतात. आणि हे जे यांचे घरं आहेत ते फक्त त्यांचे वेकेशन होम आहेत. म्हणजे इथे फक्त ते ख्रिसमसला, न्यू इयरला असे येतात. आणि आय वॉज थिंकिंग की बापरे, यांचे फक्त हे वेकेशन होम्स एवढे सुंदर आहेत, तर त्यांचं रिअल होम जिथं ते राहतात ते कसे असतील. तर इट वॉज लाईक मेस्मरायझिंग, खूपच सुंदर होते. Are for the homes out on Gordon Drive. They're not allowed to have docks or piers out into the Gulf. So if they want a boat, they'll have them here. If you enjoy looking at the houses and you've never been down Gordon Drive, I highly recommend grabbing a cup of coffee and taking a ride down through there. Some of those तर ही 90 मिनिट्सची टूर होती, म्हणजे 1.5 तास. तर 90 मिनिट्समध्ये झेनने डॉल्फिन वगैरे एन्जॉय केलं आणि नंतर ते सुंदर सुंदर घर दाखवण्याचा फेज आला ना, ही वॉज लिस्ट इंटरेस्टेड. छान त्याने मस्त तिथे एक नॅप घेतली. तर इथे मी नेपल्स सिटी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होते, कारण नेपल्स सिटी जे बोलतात ते मल्टीमिलेनियर सिटी आहे. म्हणजे जास्तीत जास्त श्रीमंत लोक जे आहेत इथे राहतात. खूप सारे श्रीमंत लोक जसं फ्लॉरिडामध्ये येतात, कारण रिटायरमेंटनंतर ते फ्लॉरिडाचं वेदर एन्जॉय करतात. बाकीच्या स्टेट्समध्ये जसं स्नो वगैरे आहे, इथे स्नो वगैरे नाही आहे, इंडियासारखं वेदर आहे. प्लस फ्लॉरिडामध्ये टॅक्सेस नाही आहेत, तर ते इथे येऊन रिटायर होतात. आणि मग ते तुम्ही बघितलेच किती सुंदर सुंदर त्यांचे जे घरं वगैरे आहेत. तर मी इथे नाईट टाईमचं जे आहे तेही कॅप्चर करायचा प्रयत्न केला. तर मी हे थोडंसं सिटीमध्ये येऊन नाईट टाईममध्ये हे लायटिंग्स वगैरे कसं दिसतं नेपल्स सिटी ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. इथे लेफ्ट अँड राईटला जे आहेत ना ते कॉन्डोज आहेत, तिथे लोक राहतात. आणि मी खूप सारे इंडियन्स पण बघितले. तर मी म्हणेल की आपले जे इंडियन्स आहेत ते पण रिचेस्ट लोकांमध्ये येतात, आणि तेही इथे अमेरिकेमध्ये.
टू होम. तर हे सगळे पॅक करून राजने जे आहे गाडीमध्ये ठेवलं आहे सगळं सामान. आणि फक्त आता रोडवर निघताना मी हा जो व्ह्यू आहे हा कॅप्चर केला थोडाफार. आणि आता मी हे इथे दाखवत आहे की मुलांना आपण चिप्स व्यतिरिक्त पण हे हेल्दी स्नॅक देऊ शकतो, जे की आहे स्ट्रॉबेरीज आणि ब्लूबेरीज. झेनू इथे स्ट्रॉबेरी एन्जॉय करत आहे आणि जियानाही तिचे जे आहे स्ट्रॉबेरीज आणि ब्लूबेरीज एन्जॉय करत आहे. नंतर इतके थकले ते दोघंजणं, इतके थकले की गाढ झोपले. तर मी इथं हा जो आहे त्यांचा पिक्चर कॅप्चर केला आहे. आणि आम्ही छान पॅकिंग करून ठेवली होती मागे गाडीच्या, पण तरी गाडीचं सामान इकडं तिकडं झालं आहे. तर सॉरी फॉर द मेस. आणि जियाना पण चांगली थकून गाढ झोपली आहे. तर आता हा जो व्लॉग आहे मी इथेच फिनिश करते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काइंडली सबस्क्राईब करा.